जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19. शिकवण नाम. समास 9. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. तर आज समर्थांचा आपण 19व्या दशकामधला 9वा समास श्रवण करणार आहोत आणि तो आहे राजकारण निरूपण नाम. नावामध्येच समर्थांनी राजकारण दाखवून दिलेलं आहे. आपल्या अंतरीचे विषयांना घेऊन आपण वावरताना जे राजकारण घेऊन परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालायची आहे आणि ती कशी घालायची आहे इथे आपल्याला समर्थांनी वाट दाखवलेली आहे. तर पाहूया पहिली ओवी. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा. पहा इथे समर्थ म्हणतायत ज्ञानी आणि उदास अशा दोन्हीही भिन्न प्रवृत्ती इथे दाखवलेल्या आहेत. आणि ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्रवृत्तींमध्ये आपल्याला काय आहे, समुदायाचा हव्यास म्हणजे इथे जो काही समुदाय जमतो ह्या ज्ञानामधून जी उदासीनता येते किंवा जो काही समुदाय जमतो त्याने काय होतो, एकांत येतो. हळूहळू आपल्यामध्ये काय येतो, एकांत येतो. कारण उदासीनता, ज्ञानामुळे उदासीनता नाहीशी होते आणि त्या ज्ञानामुळे आपल्याला काय येते, हळूहळू आत्मप्रचिती येते आणि आपण आपल्यामध्येच डोकावतो आणि ह्या एकांतात आपण आपल्याला शोधतो. तेथे तजवीजा कळती, अखंड चाळना निगती, प्राणीमात्रांची स्थितीगती कळो येते. म्हणजे पहा तिथे काय येते, तर प्राणीमात्रांची स्थिती कळते. काय कळते प्राणीमात्रांची, म्हणजे आपल्या अंतरीमध्ये काय विचार चालू आहे ह्याची गती कशी आहे ती आपल्याला कळते. कारण ती तजवीजा कळतात इथे. आणि ह्या ज्या अखंड चालना आहेत ते ह्यामधूनच, ह्या विचारांमधूनच निघतात. आणि ह्या तजवीजांमुळे आपल्या मनस्थिती, परिस्थिती, आत्मस्थिती जी काही आहे ती इथे समर्थाने दाखवून दिलेली आहे. आणि या स्थितींमुळे आपल्यालाच कळून येतं की आपण कुठे चुकत आहोत आणि त्यामुळे आपण आपली चूक सुधारू शकतो. हे अंतरीचं जे राजकारण आहे ते आपल्याला समर्थांनीच इथे दाखवून दिलेलं आहे. जरी हा चाळणीच करीना, तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. म्हणजे पहा इथे जरा चाळणी घेऊन बसलो म्हणजे काय, तर विचारांची चाळणी घेऊन बसलो तरी इथे काहीही कसलाही अर्थ, गुपित अर्थ कळत नाहीये. इथे कसलाही उमग लागत नाहीये, कसला हिशेब लागत नाहीये. कारण का, इथे फक्त माणूस त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या क्रियेमध्ये गुंतला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याला कळत नाहीये की मी करतोय हे योग्य आहे की अयोग्य आहे, आपण ज्या वाटेने चालतोय ती वाट योग्य आहे की अयोग्य आहे हे माणसाला कळत नाहीये, उमगत नाहीये. त्याच्यामुळे त्याला कुठलाही हिशेब लागत नाहीये आणि त्यामुळे मनुष्य प्राणी कसा होतोय, दिवाळखोर होतोय. त्याच्यामुळे ह्या मनुष्य प्राण्यामध्ये दिवाळखोरपणा वाढतोय कारण त्याला स्वतःचाच शोध लागत नाहीये. आपल्याला आज समर्थांनी ह्या आपल्या शिकवणीमध्ये दाखवून दिलेलं आहे की आपलं कर्म आचरण कसं असावं, आपण कोणत्या वाटेने चालावं. त्यामुळे आपण ह्या दिवाळखोरीमध्ये बसत नाही आहोत. आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळलेला आहे, उमगलेला आहे, आपल्या जीवनाचा हिशेब आपल्याला लागलेला आहे. त्यामुळे आज आपण समर्थांच्या वाटेवर चालतोय आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्यामधून बाहेर आहोत, ह्या श्रवणामध्ये आहोत आणि ते फार महत्त्वाचं आहे. हा दिवाळखोर वृत्ती आपल्यामध्ये आता दिसत नाहीये कारण आपण समर्थांनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालत आहोत. तर पहा तरीही मनुष्य प्राणी कसा गुंतला गेलाय त्याच्याच कर्मामध्ये ते इथे समर्थांनी आपल्याला दाखवलंय. एक मिरासी साधती, एक सिद्ध्या गावती वीती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. म्हणजे काय करतोय प्राणी की मिरासी साधती म्हणजे काय, मोठेपणा सांगतोय, स्वतःचा मोठेपणा. एक सिद्ध्या गावाविती म्हणजे काय, स्वतःची सिद्धी, स्वतःची महती सांगतोय. पण त्याला कळत नाहीये की ही आपण कशामुळे आहोत. आपल्याला जो जन्म दिलेला आहे तो आपल्याला परब्रह्माने जन्म दिलेला आहे. हे जे काही आपण मनुष्य रूपामध्ये आहोत ते त्या परब्रह्माच्या कृपेमुळे आहोत.
ते त्याला त्याची जाणीव नाही आहे. तो स्वतःच्या मीपणामध्ये उभा आहे. त्यामुळे ह्या मीपणामुळे काय आहे, अधोगती आहे. फक्त आणि फक्त अधोगती प्राप्त आहे या मीपणामध्ये. त्याच्यामुळे त्याला काय, व्यापकपणाची स्थिती, म्हणजे तो स्वतःच्या गुंतलाय, स्वतःच्या मोठेपणामध्ये व्यापून केलेला आहे. जेणे जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटणे सहजची येणे. म्हणजे जे काही मनात त्याच्या आहे, जे मनुष्याच्या आपण मनामध्ये, मनुष्य म्हणजे कोण, आपल्याच जे मनामध्ये आहे ते आपण आधीच समजले. म्हणजे जे मनी धरतो ते परब्रह्माला, त्या ईश्वराला पहिलेच माहीत असतं की काय ह्याच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय हो, तर मनुष्य प्राणी त्याचा वेध घेऊ शकत नाही, पण हे ईश्वराची जी काही रचना आहे, जे आपल्या पुढ्यात वाढलेलं आहे, ते ईश्वराचं देणं आहे. त्याच्यामुळे त्याला आपण कितीही काही केलं तरी पण तसं घडू शकत नाही. जे ज्या परब्रह्माच्या मनात आहे तेच पुढे घडतं. त्याच्यामुळे कृत्रिम अवघेची खुंटणे सहजची येणे. त्याच्यामुळे ही जी कृत्रिमता आहे, मनुष्य प्राण्याने घडवलेलं जे काही कृत्रिम कार्य आहे, ती खुंटणा होते त्याची, आणि ती सहजगत्या होते. कारण ते परब्रह्माच्या कार्याच्या पलीकडे आहे. परब्रह्माचं हे कार्यच असं थोर आहे की आपण त्याचा कोणत्याही कार्याचा आपण थांग घेऊ शकत नाही. कारण हे त्या सृष्टीने रचलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण फक्त चालत असतो. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी सगळं घडवून आणतो, माझ्यामुळे सगळं होतं, तर तसं नाही आहे. हे सगळं परब्रह्मामुळे होतं. अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते, या कारणी विश्रांती ते घेता नये. आणि पहा, सलगी होते तर कशामुळे, अखंड राहता, अंतरीमध्ये अखंड राहता काय होते, सलगी होते म्हणजे मैत्री होते, आणि अतिपरिचयी अवज्ञा घडते. म्हणजे एखादा अतिपरिचय वाढला तर काय होते हो, अवज्ञा घडते. म्हणजे आपण त्याला ग्राह्य धरतो. म्हणूनच काय करावं, त्या कारणे आपण जे काही आपलं कार्य आहे त्यामध्ये आपण अंतर ठेवून असावं. आपण आपल्या नात्यांमध्येही अंतर ठेवून असावं. जे ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी असलेलं बरं आहे, असं समर्थ इथे सांगतायत. त्याच्यामुळे काय येते, ह्या कारणे विश्रांती ते घेता नाही. त्याच्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची विश्रांती घेता येत नाही आहे. त्या परब्रह्माला त्याचं कार्य सतत करावं लागत आहे. आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हे तर चुकत गेला समुदायाचा. पहा, आळसाने काय आहे, अधोगतीच प्राप्त आहे. आळसांमुळे कोणताही कारभार होऊ शकत नाही. कोणताही व्यवसाय असेल, आपल्या प्रपंचामध्येही असेल, तरी जर आळस अंगामध्ये असेल तर तो कारभार नक्कीच पुढे जाऊ शकत नाही. तसंच अंतरीचं सुद्धा आहे. आपण जर आपल्या अंतरीच्या देहामध्ये किंवा आपण आपल्या अंतरात्म्याशी जर आळसाने वागलो तर त्यामध्ये काहीही पुढे आपलं सत्कर्म काहीही आपल्या हातून घडू शकत नाही. तो कारभार बुडालेला आहे आणि त्यामुळे अंतरी आपण चुकत आहोत. आणि हे विषय जर चुकत गेले तर आपण नक्कीच अधोगतीच्या वाटेवर चालणार आहोत. आपल्या हातून सत्कर्म घडणार नाही, असं समर्थ सांगतायत. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्यनेमे, अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी. पहा, म्हणून काय केलं पाहिजे हो, उदंड उपासना केली पाहिजे. त्या उपासनेमध्ये राहिलं पाहिजे आणि आपल्या शरीराला उपासनेचं काय केलं पाहिजे, नित्य नेम लावून घेतला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, अवकाश कैसा कृत्रिमे करावयासी. म्हणजे आपल्याला काय, बाकी काहीही करायला वेळच मिळणार नाही. आपण आपल्या मनाला त्या उपासनेमध्ये गुंतवून गेलो तर आपल्या हातून वाईट कर्म होणार नाहीत, असं समर्थ इथे सांगतायत. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. आणि हे काय करायला पाहिजे हो, आपला चोर भांडारी करावा आणि गोवा मूर्खपणाचा काढावा. म्हणजे आपल्या अंतरी हे जे विषय आहेत ते आपण बाहेर काढले पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तर हे विषय जर बाहेर पडले, ते जर त्यांच्या योग्य ठिकाणी राहिले तर काय होणार हो, हळूहळू आपणच प्रगतीच्या मार्गावर जाऊ. या अवघ्याच पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नवता कष्टी,
राजकारणे मंडळवेष्टी चहूकडे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आपल्या अंतरी घडत आहेत आणि त्या अंतरीच्या गोष्टी फक्त आपल्या अंतरात्म्यालाच माहीत आहेत. त्याच्यामुळे इथे राजकारणामध्ये जी बसलेली मंडळी आहेत म्हणजे कोणती, आपले अंतरीचे जे विषय जे राजकारणामध्ये उभे आहेत आणि हे विषय त्यांच्यावर एक कोणाचं लक्ष आहे, तर आपल्या अंतरात्म्याचं लक्ष आहे. आणि ह्या अंतरात्म्याच्या लक्षामुळे आपण हे विषय आहेत ते बाजूला ठेवून त्यांना योग्य कर्माचरण दाखवून देणं हे जास्त गरजेचं आहे. नष्टासी नष्ट योजावे, वाचाळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी. म्हणजे पहा, नष्टासी नष्ट योजावे म्हणजे जे नष्ट होणार आहे त्याच्या मागे लागण्यात काहीही अर्थ नाही. आणि वाचाळता जिथे चालू आहे ती वाचाळतेमध्येही आणण्यात आपण काही अर्थ नाही. त्यामुळे आपल्यामध्ये काय होणार, विकल्प वाढत जाणार. हे जिथे नष्ट म्हणजे काय, जिथे काही प्राप्ती नाहीये, तिथे ज्ञानाची प्राप्ती नाहीये, तिथे आपण राहून काही उपयोग नाही, फक्त आपल्यामध्ये विकल्प वाढत जाणार. त्यामुळे ह्यापासून बाजूला राहणं जास्त गरजेचं आहे. हे जे राजकारण आहे इथे समर्थ दाखवून देत आहेत. जिथे वाचाळता चालू आहे तिथून आपण बाजूला व्हावं, हे राजकारण इथे समर्थ आपल्याला सांगतायत. काटीने काठी झाडावी, झाडावी परिते कळो नेदावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावे. म्हणजे पहा, इथे समर्थ काय सांगतायत की काटेने काटे म्हणजे काट्याने काटा काढावा पर कळोची नेदावा. म्हणजे असा आपण तो बाजूला केला पाहिजे की समोरच्यालाही कळलं गेलं नाही पाहिजे, अशी आपली वृत्ती पाहिजे, असं आपलं वागणूक पाहिजे. म्हणजे काय, आपल्याला भांडखोर अशी पदवी मिळणार नाही. कारण का, आपण जर आवाज चढवला तर तो भांडखोरपणा वाटतो. म्हणून आपण असं बोललं पाहिजे, आपलं कीर्तन असं असलं पाहिजे की समोरच्यालाही कळता कामा नये की आपण काय बोलत आहोत आणि आपलं कामही झालं पाहिजे. असं आपण समर्थांच्या शिकवणीमध्ये आहोत की आपण किती चांगल्या कर्मामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला अशा पदव्या लागणार नाहीत. इथे समर्थांनी ही काळजी घेतलेली आहे. ह्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळची होते, गचगचेत पडता ते चमत्कार नव्हे. म्हणजे पहा, म्हणजे कार्य इतकं सुलभ झालं पाहिजे की काय, अगदी नकळत झालं पाहिजे आणि त्वरित झालं पाहिजे. का तर असं आपलं कर्म आचरण पाहिजे की आपल्या सोबत असणारं जे कार्य आहे किंवा आपल्याला जे कार्य हाती घ्यायचं आहे, जे करायचं आहे, ते अगदी सहजगत्या झालं पाहिजे. कोणतीही अडचण आली नाही पाहिजे, कारण आपलं कर्म आचरण चांगलं आणि चोख आहे म्हणून. त्याच्यामुळे हा चमत्कार नाहीये, तर काय आहे, ही आत्मप्रचिती आहे. कारण आपण कोणाच्या वाट्यात आडवे जात नाही आहोत, त्यामुळे आपल्या वाट्यातही कोणीही आडवं येणार नाही, अशी ही इथे समर्थ शिकवण देत आहेत. आपण जर आपल्या सरळ रस्त्याने चालत आहोत तर आपल्यालाही कोणीही आडवं येणार नाही. त्याच्यामुळे हा कोणताही चमत्कार नाहीये, हे आपल्या कर्म आचरणामुळे मिळालेली आपल्याला आत्मप्रचिती आहे, असं इथे समर्थ दाखवतायत. ऐकोनी आवडी लागावी, देखोनी बळकटची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. आणि हे सर्व पाहून काय होते हो, इथे समर्थ कार्याची काय लागली पाहिजे, आवड लागली पाहिजे. आणि त्यामुळे आपण हा परमार्थ कसा घेतला पाहिजे, बळकट घेतला पाहिजे आणि आपण सेवा धर्मामध्ये उतरलो पाहिजे ह्या परमार्थाच्या. कारण इथेच आपल्याला काय लागली पाहिजे, सलगी लागली पाहिजे. आणि त्यामुळेच आपण ह्या कार्यामध्ये आपण इथे झुकले जाणार आहोत, ह्या कार्याचा आपण अनुभव घेणार आहोत, आत्मप्रचिती आपल्याला येणार आहे. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते, या कारणे ढिले पण ते असेच नाही. म्हणजे एखादं कार्य असेल, एखादं काम असेल, तर जर आपण ते केलं काम तर ते घडणार आहे, जर नाही केलं तर ते मागे पडणार आहे. म्हणजे ह्यात जो ढिलेपणा दाखवलेला आहे एखाद्या कार्यामध्ये, एखाद्या कामामध्ये जो ढिलेपणा दाखवलेला आहे, तो ढिलेपणा असू नये, त्याने आपलं नुकसान होत आहे. जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला, जो आपणची कष्टत गेला तोची भला. पहा, इथे समर्थ किती सुंदर सांगत आहेत की जो दुसऱ्यावर विसंबलेला आहे त्याचा कार्य कधीही
घडणार नाही. त्याचा हा कार्यभाग म्हणजे बुडालेलाच आहे. कारण आपलं कार्य आपण केलं तर ते व्यवस्थित होतं. दुसऱ्यावर विसंबलेल्या माणसाला किंवा दुसऱ्यावर विसंबलेल्या कार्याला कधीही गती मिळत नाही. आपण स्वतः केलेले कष्ट आहेत त्याच्यावरच आपल्याला प्राप्ती इथे समर्थ दाखवून देत आहेत. त्यामुळे समर्थ नेहमीच सांगतात, प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न केले पाहिजे. दे हरी खाटल्यावरी असं कोणतंही कार्य होत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्यावर विसंबलेल्या माणसाला कार्यभाग त्याचा नक्कीच बुडालेला आहे आणि स्वतः जो कष्ट करतो त्याला नक्कीच त्याचं चांगलं फळ इथे परब्रह्म देत असतो आणि तोच भला मनुष्य इथे ठरवला जातो असं समर्थ म्हणतात. त्यामुळे आपण भले आहोत की बुरे आहोत हे आपला आपण विचार करावा आणि आपण त्या मार्गावर चालावं असं समर्थ सांगतायत. अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रीते पडिले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. म्हणजे काय आहे तर अवघ्यास अवघे म्हणजे ज्याला हे कळलंय, ज्याला ह्याची जाणीव झालीये ते काय झालंय, ते पुढे गेलेले आहेत. आणि ज्याला जाणीव नाही ते काय आहे ते रीते पडिले म्हणजे ते रिकामे आहेत. कार्याने त्याच्या कर्माने काय झालेले आहेत, रिकामे झालेले आहेत. त्यांच्याकडे ज्ञान नाही, त्यामुळे ते फक्त रीते आहेत. आणि हे जर असं घडत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाहीये असं समर्थ म्हणतायत. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. म्हणजे काय करायचं, मुख्य सूत्र हाती घ्यावे आणि लोकांकडून ते करून घ्यावं. म्हणजे कोणाकडून, आपण आपल्या मनाचा ताबा हा आपण घेतला पाहिजे असं समर्थ सांगतायत. आपले विषय आहेत, विषयांच्या हातामध्ये दिला नाही पाहिजे मन. आपण आपल्या अंतरात्म्याकडे मन असलं पाहिजे. म्हणजे आपली हे चित्त आहे ते त्या अंतरात्म्याकडे असलं पाहिजे. म्हणजे आपलं मन ताब्यात राहील आणि ते मन जर एकदा विषयांकडे गेलं तर विषय त्या मनाला हवे तसे नाचवणार आहेत. हे आपल्यामध्ये जे राजकारण आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणूनच इथे समर्थांनी आपल्याला 205 मनाचे श्लोकही दिलेले आहेत. ते ह्या मनाला, कारण मन आहे ते वाऱ्यापेक्षाही त्याला अत्यंत गती आहे. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या वेगाने जाऊन येते की त्याचा कोणीही थांग लावू शकत नाही. म्हणून ह्या मनाला शिकवणीमध्ये आणण्यासाठी समर्थांनी आपल्याला श्लोक लिहून दिलेले आहेत. आणि हे 205 श्लोक, मनाचे श्लोक, हे मनासाठीच आहे, त्या मनाला धरण्यासाठी आहेत. म्हणूनच समर्थ इथेही तेच म्हणतायत की हे जे काही प्रश्न आहेत, राजकारणामध्ये जे प्रश्न पडतात ते प्रश्न फक्त त्या मनाच्या ताब्यामुळेच ते हाती लागू शकतात, नाहीतर ते हाती लागू शकत नाहीत. म्हणून हे मन आपल्या विषयांकडे न जाता आपलं मन हे आपल्या परब्रह्माकडे असलं पाहिजे, जेणेकरून आपलं त्या परब्रह्माच्या स्मरणामध्ये राहू आणि त्या स्मरणामधून आपण योग्य कर्माचरण करू आणि त्यामुळे आपल्या मनाला उत्तम गती मिळणार आहे. बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे. म्हणजे पहा काय करायचंय तर इथे बोलके पहिलवान कळकटे. आणि हे जे इथे दुर्जन राजकारण आहे म्हणजे काय तर जे पहिलवान असतात ते कळकटे, म्हणजे ते कसेही असले तरी चालतील का, त्यांना त्यांच्या शरीराप्रमाणे योग्य तो व्यायाम आहार घेतलाच पाहिजे, तेव्हा ते पहिलवान म्हणून ते कार्य करू शकतात. जे दुर्जन आहे, दुर्बळ आहे, ते पहिलवान म्हणून कार्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याची त्याची योग्य मात्रा घेणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपण ह्या कार्यामध्ये उभं राहू शकतो, या राजकारणामध्ये उभं राहू शकतो. म्हणूनच त्या विषयांची ही योग्य मात्रा घेणं गरजेचं आहे. हे राजकारणात समर्थ आपल्याला शिकवत आहेत. ग्रामण्य वर्मी सापडावे, रगडून पीठची करावे, करुणी मागूची सावरावे, बुडवू नये. म्हणजे काय आहे तर इथे वर्म जे सापडलेलं आहे आणि जे त्याच्यामध्येच मागेच लावून ज्या वर्माला मध्ये आपण आहोत त्या वर्मामधूनच आपण काय केलं पाहिजे, सावरलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बुडवून गेलो तर त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणून इथे पुढची उभी आहे, खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेणे अवघे प्रकट झाले बरे वाईट. खळ दुर्जनासी म्हणजे भ्याले, तर काय येथे दुर्जन आहेत
तिथे काय येतं, तिथे भित्रेपणा आलेला आहे, दुर्जनाच्या मागे भित्रेपणा आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणतंही चातुर्य उरलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्याची अवस्था कशी झालेली आहे, बरी वाईट अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे मनाने श्रीमंत असणं गरजेचं आहे. आपल्या मनाकडे स्थिरता असणे जास्त गरजेचं आहे. मन हे स्थिर असायला हवं. त्याच्यामुळे आपण निर्णय योग्य घेऊ शकतो. समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मठ करुनी ताठा धरू नये. म्हणजे कसं आहे हो, आपण आपल्या बुद्धी ही बळकट केली पाहिजे. त्याच्यामुळे नुसता ताठा अभिमान घेऊन काही उपयोग नाहीये. त्यामागे, अभिमानाच्या मागे खूप मोठी वाईट विचारांची शृंखला येते आणि ती शृंखला काही उपयोगाची नाहीये. त्याच्यामुळे आपण नम्रतेकडे असावं, असं इथे समर्थ सांगतायत. दुर्जना प्राणे समजावे, परी ते प्रकट न करावे, सज्जना परीस आळवावे महत्व देऊन. आणि इथे जे दुर्जन आहेत त्या दुर्जनांचं काय आहे, त्यांना काही महत्व नाहीये. आणि कारण जे दुर्जनाकडे कोणी लक्ष देतं का हो, ज्यांचे कर्म आचरण वाईट आहे किंवा कर्म आचरणांमध्ये ते चोख नाही आहेत, तिथे कोणीही लक्ष देत नाही. त्याच्यामुळे त्यांना कोणीही बघत नाही. पण सज्जन जर मनुष्य असेल, त्याचं कर्म उत्तम असेल, सज्जनाकडे असेल, तर त्याला काय आहे हो, महत्व आहे. जसे संत महात्मे होऊन गेले, कारण ते कसे होते हो, सज्जन होते, भगवंताच्या कार्यामध्ये लीन होते. त्यामुळे त्यांना आजही महत्व आहे. आजही आपण त्यांचं नाव घेतो. त्याच्यामुळे आपणही सज्जनासारखं राहावं. जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटखट, या कारणे ते वाट बुजवून टाकावी. आणि या जनामध्ये, सृष्टीमध्ये, आपल्या अंतरामध्ये काय दुर्जनी लोकच जास्त आहेत. कारण मग काय होते, दुर्जनांमुळे काय होणार की अधोगती प्राप्त होते, खटखट होते अंतरामध्ये. म्हणजे दुर्जन म्हणजे कोणता विषय, त्या विषयांमुळे काय होणार हो, अंतरामध्ये खटखट निर्माण होणार आणि त्याच्यामुळे काय होतंय, आपण अधोगतीच्या मार्गावर जाणार. म्हणूनच समर्थ इथे सांगतात की सज्जनाच्या वाटेवर जा. सज्जन जसं सांगतायत तसं वागायला शिका. म्हणजे आपण ते दुर्जनांना मागे टाकून आपण सज्जना बनायला नक्कीच पुढे येऊ. गनिमांच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरीती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. म्हणजे पहा, राजा, आता इथे राजा म्हणून कोणाचं उदाहरण घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण इथे समर्थ देत आहेत की राजा कसा पाहिजे. गनिम जर समोर आले, गनिमांच्या जर फौजा दिसल्या, तर त्यांच्यामधून शूरता बाहेर आली पाहिजे. त्यांच्या भुजांमधून म्हणजे बाहूंमधून काय आली पाहिजे, तिथे शूरता आली पाहिजे. आणि असा राजा पाहिजे जो रक्षण करणार कोणाचं, पूर्ण राज्याचं किंवा पूर्ण जनतेचं रक्षण करेल. असा हा परमार्थी राजा हवाय, जो कसा आहे, परमार्थामध्येही चोख आहे आणि प्रपंचामध्येही चोख आहे. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते जसे चोख होते, त्यांच्या कार्याला आपण आजही नमस्कार करतो, असा राजा पाहिजे. म्हणजेच तेव्हा ते राज्य हे फळास येणार आहे, तेव्हा ते राज्य फुलणार आहे. तसंच आपल्या अंतरीचंही आहे. आपण अंतरीही इतके चोख असले पाहिजे का आपल्या अंतरामध्ये कोणताही विषय आला, कोणताही एका विषयाने थैमान घातला, तरी पण आपण आपल्या अंतरामध्ये, अंतरात्म्याकडून असे चोख पाहिजे की तो विषय तिथल्या तिथे आपण मारून टाकला पाहिजे आणि आपण सत्कर्माकडे गेलो पाहिजे. तेव्हा आपलं जीवन सार्थकी झाल्याचं आपल्याला कळेल आणि तेव्हा आपण ह्या परमार्थामध्ये रुजू होऊ. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. म्हणजे पहा, इथे असा बंदोबस्त दुर्जनांचा इथे समर्थाने केले, इथे दाखवून दिलेला आहे की समर्थांनी आपल्याला इथे शिकवण ही राजाप्रमाणे, म्हणजे कोणाची, आपला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण दाखवली. त्यांनी जसं इथे बंदोबस्त बरोबर शत्रूंचा केलेला आहे, त्यांच्या धाकाने केलेला आहे, त्याच धाकाने त्यांनी जसं राजकारण केलेलं आहे, तसं राजकारण आपण आपल्या अंतरीमध्ये केला तरच आपण हा बंदोबस्त, आपल्या विषयांचाही बंदोबस्त करू शकतो. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे, ढेलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. ही धूर्तपणाची, म्हणजे धूर्तपणा अंगी असणं गरजेचं नाहीये. धूर्तपणा हा चुकीचा आहे, तो जिथे वापरावा
तिथे वापरावं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनीही खूप सारे चालाकी केली, चातुर्य वापरले, आणि तसं आपल्याला तर माहीतच आहे इतिहास, त्याप्रमाणे त्यांनी हे राज्य सांभाळलेलं आहे आणि आज आपण त्यांना मुजरा करतो. त्याचप्रमाणे त्यांनी जे राजकारण केलेलं आहे तेही आपल्या समर्थांच्या शिकवणीमध्ये उभे होते. त्यामुळे त्यांनाही हे कार्य करणं हे समर्थांच्या कृपेने सहज शक्य झालेलं आहे आणि त्यांच्या या कार्यामुळे आज आपण इथे बसलेले आहोत. पण आपल्या अंतरीमध्ये जे काही चालू आहे ते आपल्यालाच माहीत. आणि हे पहिले जे शत्रू होते ते समोरून धावत येत होते, ज्या गनीम होते ते समोरून येत होते, पण हे अंतरीचे गनीम आपल्याला दिसत नाही. समोर मनुष्यदेह बसलेला असतो, पण त्यांच्या अंतरी कित्येक राजकारण चालू असते, कित्येक विषय चर्चा करत असतात, हे आपण इथे समोर बसून सांगू शकत नाही. त्यामुळे जी मनाला ही शिकवण आहे, इथे समर्थांची ही जी शिकवण मनाला दिलेली आहे, तीच शिकवणामध्ये आपण आपल्या मनाचा थांग लावू शकतो आणि ह्या मनाला ह्या सत्कर्माकडे आणू शकतो. त्याच्यामुळे ढिलेपणाचे संभ्रमे जाऊ नये. त्याच्यामुळे असा मनाला ढिला सोडणं गरजेचं नाही आहे. ढिलेपणा जर मनाला दिला तर हे मन भरकटू शकतं. म्हणूनच आपण त्याला समर्थाच्या शिकवणीमध्ये ठेवूया. कोठेच पडेना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वाघवेळासे सकळ सृष्टी, वेधली तेणे. आणि इथे काय आहे, ठाई ठाई म्हणजे ठिकठिकाणी त्याच गोष्टी आहेत, ठिकठिकाणी त्याच, सगळीकडे तेच चालू आहे. त्याच्यामुळे ही सगळी सृष्टी आहे काय झालेली आहे, विळासामध्ये गेलेली आहे. आणि अशा विळासामधून आपल्याला फक्त समर्थच बाहेर काढू शकतात. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोणप्यास टोणपा आणावा, लौदास पुढे उभा करावा दुसरा लौद. म्हणजे इथे काय सांगतायत समर्थ, हुंब्यासी हुंबा लावून द्यावा म्हणजे बरोबरी जो असेल त्याच्यासोबत कसं पाहिजे, बरोबरीनेच वागलं पाहिजे. टोणप्यास टोणपा आणावा म्हणजे जो एखादा टोणपा मारणारा असेल तर त्याला एखादा टोणपाच समजू शकतो, कारण त्याची दृष्टीच तशी आहे. लौदास पुढे उभा करावा दुसरा लौदा म्हणजे लबाडा पुढे दुसरा लबाडच उभा राहू शकतो, तेव्हाच त्याला कळणार आहे. म्हणजे जसा समोरचा विषय असेल त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे असे ते समर्थ शिकवतायत. त्या समोरच्या विषयाला आपण त्याच भाषेत उत्तर दिलं तरच तिथे ते कार्य संपणार आहे. पुढे पाहूया. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनसासी खटनट अगत्य करी. म्हणजे पहा, धटासी म्हणजे दाणगट असल्यानंतर समोर दाणगटच असला पाहिजे, उद्धटाच्या पुढे उद्धटच त्याचा टीक लागू शकतो, आणि खटनसासी खटनट अगत्य करी म्हणजे जर असं त्याच्या जोडीने बरोबरीने जर असेल तरच इथे कार्य होऊ शकतं, नाही तर कार्य होऊ शकत नाही. जैसास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मज्जा लस्सी थाटे, इतुके होते परिधनी कोठे, दृष्टीस न पडे. म्हणजे ज्याचा जसा भावार्थ आहे त्याप्रमाणे त्याला समोर त्याच्या पलीकडे भेटला तर हे कार्य होऊ शकतं. म्हणजे समर्थ म्हणतायत, जर आपण करतोय एखादी गोष्ट तर त्या गोष्टीमध्ये आपण एखाद्या कार्यामध्ये अडकलेलो आहोत आणि ते कार्य कसं आहे, उद्धटापणे करतोय, खटनट होऊन करतोय, तर त्याला आपल्याला समर्थ पुढे परब्रह्म अंतरात्मा पुढेही मार्ग खटनटच दाखवतोय. त्यामुळे आपण आपलं कर्माचरण चांगलं ठेवलं तर आपल्यालाही आपल्या कर्मामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही, आपल्या कार्यामध्ये अडथळे येणार नाही. आपण जर आपल्या कार्यामध्ये किंवा आपल्या कर्मामध्ये जर धट होत असू किंवा खटनट होत असू तर आपल्यालाही तिथे परब्रह्म तसंच वाढवून ठेवतो. त्यामुळे आपण आपल्या कार्यामध्ये चोख असावं. त्यामुळे आपल्यालाही पुढे तशा वाईट विचारांमध्ये तोंड द्यावं लागत नाही. आपल्यालाही पुढे चोख रस्ता समर्थ नक्कीच ठेवून देतील, असं इथे समर्थांची शिकवण आहे. आणि असं राजकारण समर्थांनी शिकवलेलं आहे की आपण आपल्या विषयांना हवं तसंच वापरावं, जशी ज्याची जेव्हा गरज आहे त्याप्रमाणे वापरावं. त्याच्यामुळे आपण त्या विषयांच्या अधीन जाऊ नये, त्या मनाला त्या विषयांमध्ये गुंतवून देऊ नये, मनाला स्मरणामध्ये ठेवावं, नित्य स्मरणामध्ये ठेवावं. त्यामुळे मनाचा आपल्याला थांग लागू शकतो आणि ह्या मनाला आपण शिकवू शकतो. परत पाहूया ती ओवी. जैसास तैसा जेव्हा भेटे,
तेव्हा मज्जा लसी थाटे, इतुके होते परी धनी कोठे, दृष्टीस पडे न पडे. इतकं सगळं होऊन तो अंतरात्मा आपल्याला कधीही दिसू शकत नाही, कारण तो एकलाची एक चालवितो तिन्ही लोक असा जो अंतरात्मा आहे तो ह्या सगळ्या सृष्टीला चालवत असतो आणि तो कधीच कोणाच्या दृष्टीस पडत नाही, फक्त आपल्याला कर्म आचरण दाखवू शकतो असं इथे समर्थ सांगतायत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपणाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. तर पहा, इथे समर्थांचा आपण राजकारण निरूपण नाम हा 9वा समास श्रवण केलेला आहे. हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा, जेणेकरून हे आपल्या श्रवणाचा भाग हा सगळ्यांना घेता येईल आणि नक्कीच आपण ह्या शिकवणीमध्ये सगळेजण उतरू, समर्थांच्या वाटेवर नक्कीच चालू. जय सद्गुरू.